काय असतं उची बोर्ड? ओजी बोर्ड इज बेसिकली एक बोर्ड असतो. एक बोर्डवर वेगळे वेगळे तुम्ही सिम्बल्स ठेवतात. म्हणजे समटाइम्स आवर ब्रेन ओनली वर्क्स लाईक दॅट. इट मेक्स यू टू डू सम थिंग्स विच आर इनव्हॉलंटरी. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. काय असतं उची बोर्ड? ओजी बोर्ड इज बेसिकली एक बोर्ड असतो. एक बोर्डवर वेगळे वेगळे तुम्ही सिम्बल्स ठेवतात. म्हणजे क्वेश्चन्स ठेवतात. येस ऑर नोचा एक ऑप्शन ठेवतात. अल्फाबेट्स ठेवतात. नंबर्स ठेवतात. आता फॉर एक्झाम्पल एक ग्रुप आहे 4 लोकांचा. 4 लोक आपण बसू शकतो. मध्ये तुम्ही ओजी बोर्ड ठेवलं आहे, राईट. एक त्याच्यावर एक म्हणजे हे असतं बेसिकली प्लॅनचेट कसं म्हणतो आपण, तसं एक छोटंसं हे असतं बेसिकली मूव्ह करायला, डाईस टाईप. तर एक मूव्ह करायला एक काहीतरी तुम्ही प्लॅस्टिकचं काहीतरी घेऊ शकतात. एकदम छोटीशी वस्तू तुम्ही घेऊ शकतात आणि तुम्हाला त्या वस्तूवर आपलं बोट ठेवायचं असतं. आणि म्हणजे जिकडे पण तुम्ही करायला जात असाल तिकडे तुम्ही स्पिरिट्सला कॉल करतो. आपण स्पिरिट्सला तिकडे बोलवतो आणि त्यांच्याशी बेसिकली क्वेश्चन्स करतो. ठीक आहे. खूप लाँग प्रोसेस आहे, असं लवकर होत नाही. तर ऑथेंटिकली बघावं गेलं म्हणजे फॅक्च्युअल मी तुम्हाला सांगतो की 90% 95% असं काहीही नसतं. आय एम नॉट सेईंग की 4 जी लोकं बसली आहेत त्याच्यामधला एक मुद्दामून मूव्ह करतो आहे, है ना. मुद्दामून मूव्ह नाही करत आहे. बट समटाइम्स आवर ब्रेन ओनली वर्क्स लाईक दॅट. इट मेक्स यू टू डू सम थिंग्स विच आर इनव्हॉलंटरी. म्हणजे आता मी हात उचलला आहे, ही माझी व्हॉलंटरी ॲक्शन आहे, है ना. कधी कधी कुठली गोष्ट अशी येते वॅन यू आर सो मच इन टू दॅट डेप्थ की कुठली गोष्ट इनव्हॉलंटरी होते. तर आता जर 4 लोक बसले आहेत, 4 लोकांमधलं जर ॲटलिस्ट एकाचं जरी इनव्हॉलंटरी मुवमेंट झालं तर आपोआप बाकीचे 3 त्याच्याबरोबर मूव्ह करतील. तर तिकडे स्पिरिट नाही आहे, तुम्ही स्वतःच मूव्ह करता आहात. त्याच्यामुळे तुम्ही जे पण तुम्हाला चांगला आन्सर वाटतं ते तुम्ही तिकडे दाखवतात. दिस इज 95% 99%. 1% जे आहे 1% देर आर पॉसिबिलिटीज होऊ शकतं. रेअर केस सिनॅरिओज, बिकॉज ऑब्वियसली स्पिरिट्सला सुद्धा खूप एनर्जी लागते हे सगळं करायला. पण रेअर केस सिनॅरिओजमध्ये तुम्ही असं होऊ शकतं. बट प्रॉब्लेम हा आहे की चला तुम्ही बोलवलं आणि त्याला तुम्ही परत कसं पाठवणार. परत पाठवायचं असेल तर जो म्हणजे खूप एक्सपर्ट आहे, ज्याला माहिती आहे या गोष्टीची, त्याच्या तुम्हाला गायडन्सच्या मध्येच तुम्हाला करावं लागेल. विदाउट गायडन्स जर तुम्ही करायला गेलात तर म्हणजे भारी पडेल है ना. कारण स्पिरिट्स, आपण आता इकडे बसलो आहे, स्पिरिट्स आहेत, आय एम नॉट डिनाईंग इट. बट गुड स्पिरिट्स आहेत, बॅड स्पिरिट्स आहेत. कुठल्या केसेसमध्ये स्पिरिट्स नाही आहेत, बट देर आर सम इव्हल एंटिटीज ऑल्सो. डीमन झाले. डीमन म्हणजे एकदम मोठ्या लेवलचा डीमन नाही, पण सम लोअर लेवल ऑफ डीमन्स कॅन ऑल्सो बी इन्वोक्ड. दॅट ऑल्सो डिपेंड्स ऑन हू इज डुईंग इट. ठीक आहे. ज्या मनुष्याचा ऑरा स्ट्रॉंग नाही आहे, ज्या मनुष्याचा आता ऑरा स्ट्रॉंग नाही ह्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही इंटॉक्सिकेटेड आहात, है ना, नशेमध्ये आहात, दारूचा नशा किंवा मग कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा नशा, ड्रग्सचा नशा, किंवा मग तुमचं ब्रेकअप झालं आहे, तुम्ही बेसिकली थोडंसं फायनान्शियली चांगलं नाही आहेत, म्हणजे डिप्रेशन आहे, सम प्रॉब्लेम्स इन युअर लाईफ. तर डिप्रेशनमुळे तुमचा ऑरा वीक होतो. आणि ही सगळी जी इव्हल एंटिटीज आहेत, हे सगळ्या जे नेगेटिव्ह थिंग्स आहेत, दे गेट अटॅच टू द पीपल हू हॅव अ वीक ऑरा. ओके. जर तुमचा स्ट्रॉंग ऑरा आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बट ॲट द सेम टाईम यू शुड ऑल्सो बी ग्राउंडेड. म्हणजे जर माझा फॉर एक्झाम्पल मी माझा ऑरा स्ट्रॉंग केला है ना, मेडिटेशन केलं, जाप केला, सगळं केलं, साधना केली, ऑरा माझा स्ट्रॉंग झाला. आता मी असं नाही म्हणू शकतात अरे मैं तो बहुत बड़ा बाहुबली हूँ, मैं आप कहीं भी लेके जाओ मैं वहाँ जाऊँगा. कारण म्हणतात ना की तुम्ही कुठलीही गोष्ट जास्त केलं तर ते तुम्हाला भारी पडणारच आहे, राईट. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.